मी आमच्या पोरांना मोठी स्वप्न दाखवली नाही, त्यांना त्यांच्या जगण्याची कला शिकवली नाही. फक्त मार्क कर, कुठेतरी नोकरी लाग, ह्याच्या मागे लाग, त्याची चिठ्ठी आण, बँकेत तरी लागलं पाहिजे, पतसंस्थेत तर चिटकलं पाहिजे. शिक्षणाचा अर्थ एकमेव नोकरी मिळाली पाहिजे एवढाच सांगितला. पण तुझं जगणं समृद्ध करण्यासाठी बाळा शिक्षण आहे, तुला जगायचे तसं जग. का मोठी स्वप्न आम्ही पोरांना दाखवली नाही? का आम्ही त्यांना सांगितलं नाही उद्योगात ये, व्यवसायात ये, नोकऱ्याच करायच्यात तर जरा मोठ्या कर, काहीतरी वेगळं मोठं स्वप्न बघ, हे का सांगू शकलो नाही? पोरगं काही वेगळं करायला गेलं का बापच त्याला सांगतं अंथरून पाहून पाय पसर. त्याला ते पोरगं हातपाय खोडून खोडून मरून गेलं, पण बापानं काय त्याला कधी हातपाय पसरू दिले नाहीत. तुम्हाला सांगतो, आज तुम्ही घरी गेलात ना, पोराला सांगा हातपाय पसर, अंथरुणाचं काय करायचं तुझा बाप बघल. एवढी धमक, एवढी रग आम्हाला पोरामध्ये निर्माण करता आली पाहिजे. लात मारील तिथून पाणी काढेल अशी ताकद त्या पोराच्या मनगटात निर्माण करता आली. आम्ही भीती निर्माण केली आणि पोरांसाठी कमवायच्या फंदात पडलो. लायक असेल तर ते कमवतोय आपोआप, नालायक असेल तर तुम्ही किती कमवून ठेवा बघा, ते 2 दिवसात उडवतोय. तर विठ्ठल लहानेंचं नाव सांगत होतो, प्लॅस्टिक सर्जन आहेत आणि रोज 4 सर्जरी मोफत करतात. डॉक्टरांची आणि माझी एका सोलापूरच्या एका विवाह सोहळ्यात भेट झाली होती, तिथे त्यांचं भाषण ऐकलं. ते सांगत होते की मी रोज 4 सर्जरी मोफत करतो, पण लहान असताना एकदा माझी आई मला म्हटली होती शेजारच्या मावशीची साडी घेऊन ये. मी शेजारच्या मावशीची साडी आणली आणि आईला आणून दिली. आईनं 4 दिवसांनी घडी घालून धुवून दिली आणि सांगितलं नेऊन दे. मी नेऊन दिली. आईला विचारलं आई शेजारच्या मावशीची साडी का मागितली? आई म्हटली लग्नाला जायचं होतं आणि लग्नाला घालून जावी अशी एकही साडी माझ्याकडे नव्हती, म्हणून शेजारच्या मावशीची आणली. टचकन डोळ्यात पाणी आलं की आपल्या आईकडे लग्नाला घालून जावी अशी एकही साडी नसावी. मोठं व्हायचं, खूप पैसे कमवायचे, आईला रोज नवीन साडी घालता आली पाहिजे. डॉक्टर झालो, पैसे मिळायला लागले, आज माझी आई रोज नवी साडी घालू शकते. पण एक दिवशी रस्त्यानं जाताना एक मुलगी पाहिली, तिचे 2 ओठ फाटलेले होते. तिचं लग्न जमत नव्हतं. तिचं लग्न जमत नाही हे दुःख त्या मुलीला विचारण्यापेक्षा तिच्या बापाला किंवा भावाला विचारावं. मी त्या मुलीला हॉस्पिटलला बोलवलं आणि सांगितलं तुझ्या वडिलांना पाठवून दे, आपण सर्जरी करू. दुसऱ्या दिवशी वडील आणि भाऊ आले आणि सांगितलं प्लॅस्टिक सर्जरी करूयात. वडील म्हटले एवढे पैसे नाहीत साहेब, हे सर्जरी बिर्जरी नटनट्यांची कामं, आमच्याकडं कुठून आले एवढे पैसे? मी म्हटलं पैसे लागत नाहीत, तुम्ही फक्त या. मला माझ्या आयुष्यातला अर्धा 1 तास फक्त ऑपरेशनसाठी खर्च करायचा होता, बाकी काही नाही. तो अर्धा 1 तास खर्च करायचं ठरवलं, मोफत ऑपरेशन केलं. पोरगी सुंदर दिसायला लागली. 6 महिन्यांनी लग्न जमलं. भाऊ पेढे घेऊन आला. एका हातात पेढा होता आणि दुसऱ्या हातात आयुष्यातली सगळी प्रॉपर्टी होती. ही सगळी प्रॉपर्टी त्या पेढ्याच्या समोर खुजी वाटायला लागली आणि ठरवलं रोज 4 तरी पेढे कमवायचे. डॉक्टर सांगत होते माझे वडील 90-92 वर्षांचे आहेत, पण असं तरुण पोराला लाजवेल असं हवेत तर चालत असतात. वडिलांना विचारलं बाबा एवढ्या हवेत का चालता? वडील म्हटले मी पद्मश्री डॉक्टर तात्याराव लहाने आणि प्लॅस्टिक सर्जन विठ्ठल लहानेचा बाप आहे, हवेत नाही चालणार तर काय चालणार? अमृत महोत्सव साजरा करण्यासाठी अशी परंपरा सांगता आली पाहिजे. आम्ही यांचे पाईक आहोत, आम्ही या संस्कारांना घेऊन पुढे चाललेलो आहोत. किंवा बापाला अभिमानानं सांगता आलं पाहिजे की अरे मी या लेकरांचा बाप आहे. आणि मग हे कुठून आलं हे मला वाटत नाही की कुठल्या शाळेत, तुम्ही जे बोललात की अनुभवातनं आपण शिकतो, शाळेतनं ऑपरेशन कसं करायचं हे आम्ही शिकलो असू, पण समाजानं आम्हाला शिकवलं की नाही आमचं ज्ञान समाजहिताचं असायला हवं. लक्षात घ्या, कोणताही शिक्षक आहे ना हा विद्यार्थीभिमुख असला पाहिजे, विद्यार्थी हा ज्ञानाभिमुख असला पाहिजे आणि त्याचं ज्ञान हे समाजाभिमुख असलं पाहिजे. त्याचं ज्ञान जर समाजाभिमुख नसेल तर त्या ज्ञानाचं करायचंय काय? आणि ज्ञानाचा अर्थ हा शेवटी केवळ आणि केवळ उदरनिर्वाहाशी जोडलेला असेल तर जगात कुणीच उपाशी राहत नाही. जगात प्रत्येक जण आपापलं मिळेल तसं पोट भरतोच की. तुम्ही कोटी रुपये कमवले आणि तुमच्याकडं मी 1 लाख रुपये कमवले, लाख रुपये कमवल्यानंतर माझ्याकडे 2 रुपये उरले तर तो बॅलन्सच आहे, आणि कोटी रुपये कमवून तुमच्याकडे 10 रुपये उरले तरी तो बॅलन्सच आहे. आणि जगात बॅलन्स वरती घेऊन जायची सोय अजून उपलब्ध नाही. बॅलन्स इथेच ठेवून जावा लागतो. मग बॅलन्ससाठी जगायचं की सामाजिक बॅलन्स नीट असावा याच्यासाठी जगायचं? मला वाटतं हे ठरवावं लागेल. आणि मी परत सांगतो, समाजाचा बॅलन्स जर ठेवला नाही तर येणाऱ्या पिढ्या तुम्हाला मला नीट जगू देणार नाहीत. समाजसेवा सुद्धा स्वार्थी हेतूने करावा लागेल. एक वेळ जातीतले वाद मिटवता येतील साहेब, धर्माधर्मातले वाद मिटवता येतील, एवढंच काय 2 राजकीय पक्षांमधले वाद सुद्धा मिटवता येतील. पण गरिबी आणि श्रीमंती ही जर दरी निर्माण झाली तर याचे परिणाम येणाऱ्या काळात प्रत्येक समाज व्यवस्थेला भोगावे लागतील. आणि तिकडे सुरुवात झाली आहे. लक्षात घ्या,
पुण्यामध्ये एका माथे फिरून रात्रीत 50 गाड्या पेटून दिल्या. सकाळी पोलिसांनी विचारलं का पेटवल्या? म्हटलं आपल्याला घेता येत नाही. म्हणला पेटवता तर येते, काय करायचं ते करा. म्हटलं AC गाड्या घेऊन फिरता, आम्हाला STचं तिकीट काढता येत नाही, पेटून टाकल्या. म्हणला काय कलम लावायचे तिला. मी पारगावमध्ये राहतो साहेब, नगर तालुक्यात छोटंसं गाव आहे माझं, पारगाव भातोडी. इथून 20-22 किलोमीटर अंतरावर आहे. माझ्या गावात एक MH14 पासिंगची गाडी आली होती. MH14 म्हणजे जरा सधन भाग आहे. गाडी आली तशीच काच खाली घेतली. ड्रायव्हरच्या डोळ्यावर असा महागडा गॉगल होता. त्यानं गॉगल बिगल न काढता असंच एका लहान पोराला विचारलं, पारगाव कुठे रे? आता गाडी पारगावातच आहे. त्या पोराला विचारलं पारगाव कुठे? तो म्हणला पारगाव ना 10 किलोमीटर पुढे जा. म्हणला वडगाव लागतं. तिथं कुणालाही विचारलं, सांगतंय म्हणलं पारगाव कुठे. मी पळत गेलो, म्हटलं खोटं का सांगितलं? म्हणलं MH14 आहे, काय कमी? म्हणला जाते पुढे येते की मागं. म्हणलं गरिबी आणि श्रीमंतीच्या संघर्षाची सुरुवात आहे साहेब. हिच्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. एक दिवस असा येईल, कोट्यावधी रुपये असतील तुमच्याकडे, AC गाड्या घेऊन फिराल, पण समाजातली ही दरी जर वाढत गेली तर AC गाड्या घेऊन आपल्याला फिरता यायचं नाही. लोक काचा फोडून टाकतील. आपल्याला एक मैदान घ्यावं लागेल भाड्यानं. तिथं आपल्या महागड्या गाड्या पार्क करायच्या. आपणच 2 वॉचमॅन ठेवायचे पगार देऊन. आणि पोरं जर म्हणली ना पप्पा ते आपल्या मर्सिडीजमध्ये चक्कर मारायचं, त्याला म्हणजे कोणाला सांगू नको आपली आहे. टमटमनं जायचं तिथपर्यंत, आतल्या आत सिक्युरिटी घेऊन चक्कर मारायची, गाडी तिथंच पार्क करायची आणि परत यायचं. तुम्ही सूट घालून फिरू शकाल, तुम्ही पैठण्या घालून फिरू शकाल, पण गरिबी आणि श्रीमंतीतली दरी जर वाढत गेली तर आपल्याला फिरता येणार नाही. 7व्या वेतन आयोगानंतर पगार वाढतील, रोज पैठणी घालाल, पण घरातच 6x6चा आरसा लावायचा. तुम्ही पैठणी घालायची, तुम्ही सूट घालायचा, तुम्ही म्हणायचं किती छान दिसते, तुम्ही म्हणायचं तुम्ही किती गोड दिसताय. काढून ठेवा, जाताना साधे घालून जाऊ, पार्टीतले महागडे कपडे नको. इथपर्यंत येऊन पोहोचेल, लक्षात ठेवा. आणि इथपर्यंत येऊ नये असं जर वाटत असेल तर ज्ञानोबांनी सांगितलं, दुरितांचे तिमिर जाओ, विश्व स्वधर्म सूर्य पाहो, आणि जो जे वांछील तो तेला हो प्राणीजात. ज्याला ज्याला जे जे हवंय ते मिळू दे, पण कधी मिळू दे? दुरितांचे तिमिर जाओ. अहो इतकं सुंदर आहे ते पसायदान. विश्वाची प्रार्थना ठरावं इतकं सुंदर आहे पसायदान. ज्ञानोबांनी त्याची सुरुवातच केली आता. दुसरा कुठलाही शब्द वापरता आला असता ना, पण किंवा पण, परंतु, म्हणून, पण आता म्हटले ज्ञानोबा. निर्वाणीचा शब्द आहे, झालं आता. आपण आता कधी म्हणतो? बस आता. ज्ञानोबा निर्वाणीनं म्हणालेत आता विश्वात्मके देवे. पांडुरंगा विठ्ठला म्हटले नाही, आता विठ्ठला, आता पांडुरंगा. जो कोणी विश्वाचा रचना करता असेल, आता विश्वात्मके देवे येणे वाग्यज्ञ. तो किती अधिकारवाणीनं मागितले बघा. ते असं म्हणत नाही एवढ्या वाऱ्या केल्या, एवढ्या वेळा तुझ्याकडे आलो ना, आता दे. एवढं तुमच्या मागे पळवलो, आता टाका निधी. एवढ्या हक्क. ते काय म्हटले, किती हुशार आहेत. ज्ञानोबांचा अधिकार काय? येणे वाग्यज्ञ तोषावे. तू जर संतुष्ट असशील, मी जो वाग्यज्ञ तुझ्यासमोर मांडला ज्ञानेश्वरीच्या रूपानं, संतुष्ट असशील तर दे. वाग्यज्ञ तोषो नि मज द्यावे पसायदान हे. आणि पहिल्यांदा आठवण कुणाची आली साहेब? आपण म्हटलात एकही तक्रारदार नाही. उल्लेख करताना सुद्धा त्यांना पहिल्यांदा तक्रारदाराचा उल्लेख करावा लागला. तक्रारदार नाही असं म्हणताना सुद्धा तक्रारदाराचा उल्लेख आहे. बरोबर आहे ना? ज्ञानोबांना सुद्धा उल्लेख कुणाचा करावा लागलाय? जे खळांची व्यंकटी सांडो. मदत करणाऱ्यांचा उल्लेख आधी. ज्ञानोबांवर प्रेम केलं नाही का समाजानं? 2-5 लोक असतील ना, पण ज्ञानोबा आधी असं म्हटले नाही यानं लय मदत केली, पहिलं याला देऊन टाका, असं नाही. ज्ञानोबांनी पहिला उल्लेख केला, जे खळांची व्यंकटी सांडो. जे वाईट आहेत, जे दुर्जन आहेत देवा, त्यांची वाईट बुद्धी सांडून जाऊ दे. खळांची व्यंकटी सांड. तया सत्कर्मीरती वाढो. किती सुंदर शब्द वापरलाय, वाढो. माऊली रुजो नाही म्हटले, वाढो. रुजो कधी म्हणतात? जेव्हा काहीच नाही तेव्हा रुजो. आणि वाढो कधी? थोडा आहे, आता वाढो. वाईटातल्या वाईट माणसामध्ये सुद्धा थोडी तरी सत्कर्माची वृत्ती आहे, आणि म्हणून ज्ञानोबा म्हणतात वाढो. काय सुंदर आहे ते पसायदान. आणि मग जो जे वांछील तो ते लाहो. ज्याला ज्याला जे जे हवंय ते मिळू दे. आनंद अपेक्षित आहे ना, मिळू दे, पण कधी मिळू दे? दुरितांचे तिमिर जाओ. देवा अगोदर पाप अंधकार दूर होऊ दे. आणि हे पाप आणि अंधकार दूर करण्याची ताकद तुमच्या व्यवस्थेत आहे का? तुमच्या शिक्षण व्यवस्थेत आहे का? तुमच्या संस्कारांमध्ये आहे का? तुमच्या मूल्यांमध्ये आहे का? मला वाटतं हे स्वतःला विचारावं. आमची सगळी शिक्षण व्यवस्था जर आम्हाला मार्कांच्या पाठीमागं धावायला लावणार असेल
साहेब, गुणवंत विद्यार्थ्यांचे सत्कार होतात हल्ली, हजार हजार विद्यार्थ्यांचे सत्कार, प्रत्येक पक्ष वेगवेगळे सत्कार करतो. ते महिनाभर पोरं फक्त कधी बाण, कधी कमळ, कधी घड्याळ, कधी पण असलं घेऊन फिरत असतात. ते सर्टिफिकेटवर असतेच की कोपऱ्यात. आणि ते इतके तेच गुणवंतांचे सत्कार आहेत ना. आणि त्यात मी एका सत्काराला गेलो होतो, तिथं असे 90च्या पुढच्या 3 रांगा होत्या, 80 ते 90 मध्ये 10-20 रांगा होत्या, आणि 60-70 वाल्यांच्या 50 रांगा होत्या. आता ज्यांना 90 पेक्षा जास्त आहेत ना, ते अशा IT त बसले होते राजू शेठ, एकदम खुश, आपण 90च्या पुढे आहोत. 80 ते 90 मधले एकदम टेन्शनमध्ये होते. म्हणजे त्यांच्या विचाराची अवस्था नेमकी युती होईल का, इकडे जाऊ का, अशी जी दोलायमान अवस्था आहे ना, नेमकं इकडं अशा अवस्थेत ते 80 ते 90 मधले होते. आणि मागे जे 60-70 वाल्या 50 रांगा होत्या ना साहेब, ते 90 वाल्यांपेक्षाही खुश होते. त्यांना व्हायचंय ते होऊ द्या, आता काहीच आपल्या हातात होते, अजून महिनाभर तर काही कळत नाही. ते शेवटची जी रांग होती ते खुश होते, 80 ते 90 मधले टेन्शन मध्ये आणि 90च्या पोटचे खुश. आता 80 ते 90 मधले जे पालक होते त्यांना म्हटलं, तुम्ही काय एवढे नाराज आहात? ते म्हणले, पोरानं पार मथुरा पाण्यात घातली. म्हटलं काय केलं? म्हणजे त्याला महिनाभर आधी सांगत होतो, जरा जास्त अभ्यास कर, जास्त अभ्यास कर. आता 90च्या रांगेत बसलं असतं की नाही. म्हटलं केलं काय? म्हटलं काय करणार, मार्क नाही पडले हो नीट. म्हटलं किती काय? म्हणजे काय सांगायसारखे सुद्धा नाही. म्हटलं काय तर आकडा असेल. म्हटलं ते 89 पॉईंट समथिंग काहीतरी आहेत त्याला. आता त्या मुलाला 89% मार्क पडले, याचा आनंद पालकांना नाही, पण 90 मिळू शकले नाही त्याचं मात्र दुःख आहे. मग मी दोघा नवरा बायकोला विचारलं, तुम्हाला 10वीत किती होते मुळे साहेब? आश्चर्य असे, दोघा नवरा बायकोंच्या मार्काची बेरीज केली तरी 90 होत नव्हती. आणि त्यांना दुःख याचं होतं, पोराला 90 पडले नाहीत. आम्ही या सगळ्या शिक्षण व्यवस्थेला कुठे घेऊन चाललोय? कॉमर्समध्ये ग्रॅज्युएट झालेल्या पोराला बँकेत डीडी काढता येत नाही, मराठीत ग्रॅज्युएट झालेल्या पोराला शुद्ध नीट मराठीत बोलता येत नाही, इंग्रजीत ग्रॅज्युएट झालेल्या पोराला स्वतःचा बायोडाटा इंग्लिशमध्ये लिहिता येत नाही. कुठे घेऊन चाललोय आम्ही या सगळ्या व्यवस्थेला? नॉस्कॉम कमिटीचा रिपोर्ट होता, इन फ्युचर 75% इंजिनियर्स विल बी परमनंटली अनएम्प्लॉयड, 90% प्लेन ग्रॅज्युएट्स विल बी परमनंटली अनएम्प्लॉयड. नोकऱ्याच मिळणार नाहीत. 90% प्लेन ग्रॅज्युएट, इंजिनियर्स 75%, नोकऱ्याच नाहीत. का नाहीत? ते आम्ही शिकलो नाही. आम्ही फक्त आणि फक्त मार्कांच्या पाठीमागं धावत राहिलो. मार्क कसे मिळतील? समाजात नवीन नवीन काय घडतंय? जपान उद्ध्वस्त झालं पण परत ताटमानेने उभं राहिलं. कुणाच्या जोरावर राहिलं? तिथल्या लिंबू टिंबू पोरांच्या जोरावर जपान उभं राहिलं. दुबईमध्ये काय होतं? तेलाचे पैसे होते पण प्रॉपर युटिलायझेशन ऑफ द रिसोर्सेस. आज काय? जगातला सगळ्यात बिझिएस्ट एअरपोर्ट दुबईचा आहे, जगातला सगळ्यात प्रॉफिएस्ट मॉल दुबईचा आहे. आम्ही आमच्या पोरांना मोठी स्वप्न दाखवली नाही, त्यांना त्यांच्या जगण्याची कला शिकवली नाही. फक्त मार्क कर, कुठेतरी नोकरी लाग, ह्याच्या मागे लाग, त्याची चिठ्ठी आण, बँकेत तरी लागलं पाहिजे, पतसंस्थेत तर चिटकलं पाहिजे. परवा निमसे सर भेटले होते एका कार्यक्रमात. लखनौला कुलगुरू असताना 123 जागांसाठी लाखो पोरांनी अर्ज केले होते शिपाई पदासाठी, आणि त्याच्यामध्ये हजारो पोरं PhD होल्डर होते. कुठे घेऊन चाललोय आम्ही सगळ्या शिक्षण व्यवस्थेला? म्हणजे आम्ही, आणि याच्यात पोरांची चूक नाहीये, पालक म्हणून तुमची माझी चूक नाहीये का? आपण शिक्षणाचा अर्थ एकमेव नोकरी मिळाली पाहिजे एवढाच सांगितला. पण तुझं जगणं समृद्ध करण्यासाठी बाळा शिक्षण आहे, तुला जगायचं तसं जग. का मोठी स्वप्न आम्ही पोरांना दाखवली नाही? का आम्ही त्यांना सांगितलं नाही उद्योगात ये, व्यवसायात ये, नोकऱ्याच करायच्या तर जरा मोठ्या कर, काहीतरी वेगळं मोठं स्वप्न बघ, हे का सांगू शकलो नाही? पोरगं काही वेगळं करायला गेलं का बापच त्याला सांगतंय अंथरून पाहून पाय पसर. त्याला ते पोरगं हातपाय खोडून खोडून मरून गेलं, पण बापानं काय त्याला कधी हातपाय पसरू दिले नाहीत. तुम्हाला सांगतो, आज तुम्ही घरी गेलात ना, पोराला सांगा हातपाय पसर, अंथरुणाचं काय करायचं तुझा बाप बघल. एवढी धमक, एवढी रग आम्हाला पोरामध्ये निर्माण करता आली पाहिजे. लात मारील तिथून पाणी काढेल अशी ताकद त्या पोराच्या मनगटात निर्माण करता आली. आम्ही भीती निर्माण केली आणि पोरांसाठी कमवायच्या फंदात पडलो. लायक असेल तर ते कमवतोय आपोआप, नालायक असेल तर तुम्ही किती कमवून ठेवा बघा, ते 2 दिवसात उडवतोय. त्याच्यामध्ये कमवण्याची रग, त्याच्यामध्ये कमवण्याची लायकी आम्हाला निर्माण करता येईल का? मुळात हा प्रश्न आहे.